खेडी गावामध्ये आहे। आपण संध्याकाळी 7:30ला पोहोचलो आहोत। 598 किलोमीटर्स आपण कंप्लीट केले आहेत आपल्या मेगाच्या रिसॉर्टवरती। सेकंड डे आहे। मला जायचं आहे आता गोवाचं बॉर्डर पार करून कर्नाटकला गोकर्णा याना केव्सला जायचं आहे। पण बघा ना पावसाची सर चालू झाली आहे। मग आता मला समजत नाही हे मी बांधू माझे रायडिंग गिअर्स रेन लाइनर्स की काढू। आता मी वेट करते तोपर्यंत पाऊस नाही जात तोपर्यंत आपण थांबूया। आता इथे किती 7:30 वाजले, 8 वाजायला आले। मग आपण निघूया त्याप्रमाणे। जर पाऊस असेल तर मग रेन लाइनर्स काढायचं, घालायचं आणि मग निघायचं। गाइस आपला डे सेकंड आपण कोस्टल राईड साठी चालू करत आहोत। गाइस रेडी बीच ऑफ महाराष्ट्र बॉर्डर, रेडी बीच। किती सुंदर बीच आहे। मित्रांनो आता आपण रेडी बीच मध्ये आहे। तिथे शिरोडा बीच आहे, हा रेडी बीच आहे। आणि आपण डे 2 ऑफ कोस्टल राईड स्टार्ट करत आहोत। आपलं लोकेशन असणार आहे उडुपी। आपण याना केव्स आणि गोकर्णा हा बीच करणार आहोत। खूप सुंदर आहे आपला हा महाराष्ट्राचा लास्ट बीच जो आहे रेडी बीच। पारिजात हॉटेल इथे आहे, तुम्ही इथे स्टे पण करू शकता। मी माझी मेगाचारी गाडी घेऊन आता गोवा कर्नाटका बॉर्डर स्टेट बॉर्डर क्रॉसिंगसाठी रवाना होत आहे। तर तुम्ही पाहू शकता कोकणातला हा सुंदर सकाळचा दृश्य। सकाळचे 8:30 वाजलेत, पाऊस नाही आहे, सो आपण लगेच निघतोय आपल्या मेगाच्या रिसॉर्ट सोबत। गाइस महाराष्ट्र स्टेट बॉर्डर क्रॉसिंग टुवर्ड्स गोवा। महाराष्ट्रामधून आपण तिराकोळ गोव्यामध्ये प्रवेश केला आहे। स्टेट बॉर्डर क्रॉसिंग सकाळचा 9 वाजलेत। आपण महाराष्ट्र सोडून गोव्यामध्ये प्रवेश केला आहे। 2 मिनिटावरती स्टेट बॉर्डर क्रॉसिंग होती। आणि मला फर्स्ट डे रेडीच्या बीचवरती स्टे करायचं होतं। आता डायरेक्टली आपण पार करणार आहे। गोवाला आपण थोडा पण थांबणार नाही बिकॉज आपण गोवा केला आहे खूप वेळा। आणि डायरेक्ट आपण कर्नाटकला जाणार आहे। गाइस गोवा फॉर यू, तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं, तेरे नाम से सदके मैं कुछ ऐसा कर जाऊं। तूने क्या कर डाला, मर गई मैं, मिट गई मैं, हो जी हाँ जी हो गई मैं, तेरी दीवानी दीवानी। वाव, आल्याला आपल्याला भेटली आहे फेरी। सेकंड टाइम टुवर्ड्स गोवा विथ माय मेगाच्या रिसॉर्ट रॉकिंग। दुसऱ्यांदा आपण बाईक टाकणार आहे आपल्या तेरेखोल फेरीमध्ये आणि मग आपण इथून जाणार कर्नाटकाला। समोर आहे कैरी बीच, तिकडे आजोबा देवाचं मंदिर आहे जे इकडचे राखणदार आहे। खूप सारे राखणदार आहेत। जर तुम्ही ना इकडे वेंगुर्ला साईडला वगैरे आल्यावर गोव्यामध्ये जात असाल तर ते इथे आहे। त्या साईडला तेरेखोल किल्ला आहे, तो आपला माकड आहे। आणि ही आपली मेगाच्या रिसॉर्ट आहे। और हम यहाँ है। हर हर महादेव। वाव, सो आपण गोवामध्ये तर एंट्री केली आहे, पण आता आपण फेरीतून निघतोय टुवर्ड्स गोवा।
केरी बीच. असंच सगळं काही सोडून दुसऱ्या दिशेने जायला लागतं. जितना है उतना ही लेके जाना पड़ता है. जैसे आए हो वैसे ही जाना पडेगा. हो माय गॉड, फिलॉसॉफी सकाळी सकाळी झाडते सोनाली. गाईज, आरंबोलला आपण जाणार आहे. आपण फेरीने तेराकोला वरून आपण केरी बीचवरती आलो आहोत. ती बघा तिकडे फेरी आहे. बाईकसाठी ही फ्री आहे. तुम्ही हा रूट घेऊ शकता जर तुम्ही बाईक नाही तर कार आणत असाल. ओनली बाईक आणि कारसाठीच आहे. सो यू कॅन कम हिअर. आता मी जाते गोवाच्या मध्यम भागी. सगळं गोवा एक्सप्लोअर करणार तर नाही आहे, पण रोडनी आपण गोवा एक्सप्लोअर करत करत आपण कर्नाटकला जाणार आहे. सो माझा हा जो माझा म्हणजे खूप आवडता प्लेस आहे माझा हा. गोवा आणि आपल्या महाराष्ट्राचा बॉर्डरचा तेराखोल आणि केरी बीच. सो वी आर लिव्हिंग दिस प्लेस अँड ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स कर्नाटका. चला याना केव्जला जाऊया. सगळ्यांचे नंबर प्लेट्स GA आहे. वी आर इन गोवा. आता टुवर्ड्स आपण कर्नाटका राईड करतोय. 127 किलोमीटर्स फक्त आपण गोव्यामध्ये असणार आहोत. रात्री स्टे आपण मुरुडेश्वरला जाणार आहे. कर्नाटका आणि गोव्याचे आहेत ना गतिरोधक दोघांचे पण सेम आहेत. जेव्हा माझं कोल्हापूर कर्नाटका राईड होती तेव्हा मी पाहिलेले, तर गतिरोधक इकडचे आणि तिकडचे सेम आहेत. सो वेलकम टू गोवा. वी आर एक्सप्लोरिंग द ब्युटी ऑफ गोवा. गोवा इज जस्ट नॉट अबाउट casinos, bars, tattoos and scooties. It is carrying its rich culture, heritage. त्याचं खूप सारे कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतात. गोवा रिसेम्बल्स इट्स कल्चरल हेरिटेज. त्यांचा फूड, त्या स्पायसेस, मसाला, त्या कल्चर ॲक्टिव्हिटीज. खूप सारे मंदिरं आहेत गोव्यामध्ये जे एन्शियंट टाईमचे आहेत. तिकडचे राखणदार. इट इज जस्ट नॉट अबाउट स्कूटीज अँड स्मॉल टाउन्स. सो कधी पण गोव्याला आलात, इट इज नॉट अबाउट जस्ट अबाउट casinos and all. Yeah. Yes. Can we have a word? Yes. Okay. सो आपण त्याच्यावर बोलूया थोडं. मी सिओलिमला आहे. आपल्याला इथे चर्च पाहायला भेटला आहे. गोवा मीन्स व्हाईट. गोवा मीन्स देअर रिच कल्चर. गोवा म्हणजे त्यांची बोली. गोवा म्हणजे ट्रेडिशन. गोवा मीन्स देअर कल्चरल फूड, ॲक्टिव्हिटीज. It is just about Goa. It is not only काय ते casinos, त्यानंतर tattoos आणि Vespa. It is not only about this. Goa is rich in its culture, traditions and all, everything. The best of Goa. आता तरी मी सिओलिममध्ये. मेघाचा रिझल्ट बघ. माझ्या नावाचं एक शहर आहे गुड्डी म्हणून गोव्यामध्ये. हे देखो, अपने नाम का भी शहर है गोवा मध्ये. माझा निकनेम आहे गुड्डी. पोलेम बीच, द फर्स्ट बीच ऑफ गोवा. आपण आता तिथे आलो आहोत. टेक यू समवेअर टू द बेस्ट प्लेस. द फर्स्ट बीच ऑफ गोवा, पोलेम बीच. गोव्याचा बॉर्डर आणि कर्नाटक बॉर्डर हा बीच शेअर करतात. हा बॉर्डर, त्या बॉर्डरवरती मी आली आहे टुवर्ड्स साऊथ. पोलेम बीच समोर दिसतोय ना, तो कर्नाटक आहे. आणि आपण आता गोव्यावरून कर्नाटका एंट्री मारत आहे. कर्नाटका, मेघाचा रिझल्ट परत आली आहे तुझ्या घरी. तेव्हा माझी कर्नाटका कोल्हापूर राईड होती ना, तेव्हा मी आली होती. आणि आता परत अरे आणि आता परत आपण आलो आहोत कर्नाटकामध्ये. धन्यवाद.
सो यू कॅन सी आपल्याला डायरेक्टली ते लोकांनी जायला दिलं आहे. दे डिडंट स्टॉप. फक्त ते लोक बॉटल्स आहेत किती ते बघतात. आपल्याकडे काय प्लास्टिकच्याच बॉटल आहे. आपल्याकडे काय नाही भेटणार त्यांच्याकडे. मजलीला आलोय आपण. मजली. आणि आपण कर्नाटका बॉर्डर क्रॉस केली आहे. मेघाचारी झाड कर्नाटकामध्ये आले. तिच्या मावशीकडे आले. तिला पण वाटत असेल भाई एकदाची माझ्या आजूबाजूच्या माणसांकडे घेऊन आली बाबा. आपण तुझ्या मावशीकडे आलोय. तेच म्हणजे कर्नाटका तेलंगणाच्या बाजूलाच लागून आहे ना. आफ्टर कोल्हापूर राईड कर्नाटकामध्ये प्रवेश आपण करतोय. किती भारी वाटतंय. कारवार मध्ये आलो आहोत. इथून आपण याना केव्हजला जाणार आहोत. 157 किलोमीटर्स. याना केव्ज आणि गोकर्णाच्या नंतरला आपण बघूया उडपीला थांबायचं आहे की मुरुडेश्वरला थांबायचं आहे. हे छोटे छोटे गाई आणि छोटे छोटे बैल. वेलकम टू कर्नाटका सोनाली. माझी गाडी तेलंगणाची. मी कारवारला आहे आणि तिथे लिहिलंय रवींद्रनाथ टागोर कारवार बीच असं लिहिलंय. बघितलं. मला ना कन्नड भाषा पण यायला लागली कर्नाटकामध्ये येऊन. असं नाही की मी कोणाला विचारलंय पण येस आपल्याला पण यायला लागली. गोवा आपण बॉर्डर क्रॉस करून 210 किलोमीटर झाले आहेत आणि इथून याना केव्ज आपल्याला इथे लेफ्ट मारायला लागतोय. जिथे हुबलीचा लेफ्ट टर्न होता ना तिथून मी आली. रोड खूप खराब होते हुबलीचे पण त्याच्यानंतर हे असे रोड आहेत. मेघाचारीजवळचं टायर पण चेंज करायचं आहे. मी बघते इथे कुठे MRF भेटतंय का पण इट इज नॉट देअर. आपण कर्नाटकामध्ये आलो आहोत. याना केव्ज आपल्याला इथून 20 किलोमीटर्स आहे. गंगावली ही नदी आहे आणि बघा गंगावली नदीचा परिसर कसा आहे. सिरियसली भारी वाटतंय. गंगावली नदी पूर्ण राईड. मला इथे काही पाऊस वगैरे नाही भेटला. सो आपण छानपैकी आलो आहोत. आपलं गोवा ते कर्नाटका. आता आपण याना केव्जला जातो. हर हर महादेव. हे आपण पेट्रोल लोकलमधून घेतलं आहे बिकॉज इथे कायच नाही आहे पेट्रोल पंप. आणि मी चेकआउट नाही केलं की पेट्रोल किती लांब आहे पेट्रोल पंप. तर मग याना केव्ज इथून 9 किलोमीटर्स आहे. परत इथून येऊन परत आपल्याला त्या साईडलाच जायचं आहे. आय नो माझी अवस्था खूप खराब झाली आहे. आय डेट्स ओके. आय गेस इथे 5:30 वाजले असतील काहीतरी. सो आपण याना केव्ज पाहूया आणि मग मुरुडेश्वरसाठी जाऊया. इथून 5 किलोमीटर्स आहे याना केव्ज. हा परिसर बघा याना केव्जचा. कणमाणे यहाँ है राइडर लोकेशन. किती डरावना है बट हम नहीं डरने वाले. येऊ ना. वाव. आणि माझी मेघाचारी झाड आणि मी. याना केव्ज आहे ना. याना केव्जच्या रस्त्याप्रमाणेच आहे. किती खाली चाललोय. ओ गॉड. खैलीकडे आणलंय सोनाली तू मला. अशी माझी मेघाचारी झाड मला बोलत असेल तरी याना केव्जच्या बद्दल जरा इन्फॉर्मेशन तरी काढायची की इथे याना केव्ज गावामध्ये आहे आणि गावातला रस्ता असा आहे खाली. नंतर परत वाढत वरती पण चढवायची ती गाडी. माझ्या हा गावचाच रस्ता वाटतोय बौद्धवाडीचा. जी आमच्या उजगावची बौद्धवाडी आहे ना त्याच्यासारखाच रस्ता आहे. आमच्या गावात इथं कुठंतरी कोल्हा बिल्ला आला तर गेली हो. चांगला विचार कर सोनाली. मेघाचारी जड काय
उठून काय आग नाही तोंडातून फेकणार आहे हेडलाईट मधून. एक आहे हिरवे 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 झाडांचे मुदे हिरवे झालंय आणि मी इथं गारटलंय. थंड हवा लागते. खाली जाऊन काय होणार आहे काय माहिती. याना केव्स दिसणार आहेत. याना केव्स दिसणार आहेत. इंद्रदेव दिसू देत नको बस. हे लोकांचं दर्शन करून झालं आहे. मला अजून उडपीला जायचं आहे. 50 किलोमीटर आहे. 6 वाजायला आलेत. हवं जरा तिकडं झालं असतं तर काय झालं असतं ह्याला. म्हणजे लडाख रिटर्न आहे म्हणजे काय आम्ही काय एवढं प्रो झालो काय. पण ठीक आहे प्रो असायलाच पाहिजे. लडाख रिटर्न सोनेली. प्लीज हेल्प अस इन प्रोटेक्टिंग याना केव्स. ओके याना केव्सचा रस्ता बघितलात ना कसा आहे. आता मी दाखवला आहे. फॉरेस्ट एरिया आहे ना मग ह्याच्यामध्ये जास्त काय आदला बदल होऊ नाही शकत. हे याना केव्स आहे हे असं लिहिलं आहे. यू हॅव अराइव्ड. गुगल महाराणी पण आपल्याला बोलली यू हॅव अराइव्ड. आणि आता हे मी माझी बॅग वगैरे कसं ठेवणार. जलू देत कोण घेऊन जाणार आहे माझी बॅगा. असं त्याच्यामध्ये कपडेच आहेत. हा रेन लायनर पण आहे यार. ते पार्किंग स्पेस छान आहे. पार्किंग स्पेस खालीकडे जायचंय. जरा मामा इकडे होता का तुम्ही. कुठे लावू गाडी. हे माकडांच्या भरोसे आपण गाडी ठेवली आपली मेगाचारीजवळ. बाकीचे पण रायडर्स आहेत पण ते कर्नाटकामधलेच आहेत. सो वी आर गोइंग. लेट्स गो. काय झालं. टेक माय वॉलेट. हां टेक याना केव्स जिथे वध झालेला. आणि सो गाईज याना केव्स टू यू. तुम्हाला ते माहिती आहे स्टोरी. ते एका असुराला आहे ना असं वरदान भेटलेलं शिवकडून की त्यांनी जर कोणाला हात लावला तर ते ॲशेसमध्ये कन्वर्ट होणार. मग त्यांनी आहे ना स्वतःच्याच डोक्याला हात लावला आणि इट बिकेम ॲशेस. तर हेच आहे त्याचं प्रतीक. हा परिसर बघा कसं आहे. तिकडे 2 भागामध्ये आहे. एक 90 फीट आहे आणि एक 150 फीट आहे. मित्रांनो कर्नाटका या भागामध्ये त्रेतायुगातील खूप साऱ्या कहाण्या दडल्या आहेत बरं का. आणि त्यातील एक याना केव्हमध्ये पण घडली होती. त्रेतायुगामध्ये भगवान विष्णू मोहिनीचा अवतार घेऊन असुराला नृत्याच्या आधारे भस्म करण्याचा डाव पेजला होता. भगवान विष्णूच्या युक्तीमध्ये असुर फसला आणि मरण पावला. तेच म्हणजे आत्ता काळचं याना केव्स म्हणजेच याना रॉक. इथे असुर ह्या रॉकच्या रूपामध्ये तुम्हाला दिसण्यात येतो. मित्रांनो याना केव्स बघता बघता खूप लेट झालं. आता आपण उडपीसाठी निघतोय पण खूप लेट झाल्याच्या कारणाने मे बी मी आता फॉरेस्ट एरियामध्ये आहे म्हणून असं वाटतंय खूप जास्त काळोख आहे. सो लेट्स सी आपल्याला उडपी किती लांब आहे. आता इथे रेंज वगैरे मला काही नाही आहे आणि पेट्रोल पण आपल्याला स्थिर आहे. सो बघूया आपण जिथे रेंज भेटेल तिथून मग आपण कुठे स्टे करायचं की उडपीसाठी रवाना व्हायचं बघूया. याना केव्स सोडलं आहे आणि 20 किलोमीटर इथून असाच आहे रस्ता हायवेपर्यंत. आय नो इट्स टू लेट. लाईक खूप लेट झालं आहे. 7:30-8 वाजलेत. बट काय करणार इथे एकही हॉटेलचं काय आहे नाही. सो आपल्याला सिटीमध्ये जायला लागणार आहे. आय एम जस्ट एक्सप्लोरिंग दिस प्लेस. हे तर असे आहेत ना लडाखला पण नाही भेटलेले यार. इट इज व्हॉट इट इज. मेगाचारीजाड आय एम सो सॉरी बडी. आय एम सो सॉरी. तुला मी नवीन टायर देणार उद्या सकाळी. पहिलं आपण कुठे न जाता पहिलं तुझं टायरचं काम करूया ठीक आहे. आपल्याला भेटत पण नव्हता यार टायर. लेट्स सी हाव इट बॉक्स.
ते काय लिहिलंय ना कोणालाच समजत नाही आणि ते इंग्लिशमध्ये मध्ये मध्ये लिहिलंय तर तेव्हा ते समजतंय. गोवाचा अरंबोळ बीचच्या इथून आपण निघालो आणि आता मी कर्नाटकला पोहोचली आहे. 300 किलोमीटर आपली गाडी चालली आहे. मी आता मुरुडेश्वरला स्टेचं बघणार आहे. 48 किलोमीटर्स आहे मुरुडेश्वर इथून. वाव, भारी होती ही राईड. पाऊस नाही लागला, हे एकदम भारी. 9 वाजलेत. माझ्या इथे 350 किलोमीटर कंप्लीट झाले आणि मी मुरुडेश्वरला पोहोचली आहे. अरंबोळवरून मुरुडेश्वर 350 किलोमीटर एवढं आपलं कंप्लीट झालं आहे. सो आपण मुरुडेश्वरला स्टे करणार आहे.